नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव, वैजापूर, येवला अंतर्गत सुतावणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूर मार्फत मी कपिल पाटील फिजिक्स हा विषय सादर करतो। या व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड या चॅप्टर बद्दल डिस्कस करू। तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं दॅट इज मॉलिक्युलर थिअरी, दॅट इज सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी। त्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की हाऊ द सरफेस ऑफ लिक्विड सरफेस बिहेव लाईक इलास्टिक मेम्ब्रेन। आज आपण या व्हिडिओमध्ये यातला पुढचा पार्ट कंटिन्यू करू। तर नेक्स्ट पार्ट आपण डिस्कस करू दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट। नेक्स्ट पार्ट जो आहे तर तो आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट। मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नेमकं काय आहे ते लक्षात घ्या। तर व्हेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, ज्यावेळेस एक लिक्विड हे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल, अशा प्रकारची आपण एखादी ग्लास ट्यूब घेतली, तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल की ग्लास ट्यूब जरी घेतली आणि या ग्लास ट्यूब मध्ये जर आपण लिक्विड जरी भरलं किंवा लिक्विड जर आपण फिलअप जरी केलं तर लिक्विडचा सरफेस असा थोडासा कॉन्केव झालेला तुम्हाला दिसून येईल। तर बघा आपण डिस्कस करतोय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट। मग नेमका अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तरी काय की व्हेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, ज्यावेळेस लिक्विड हे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर सॉलिडचा सरफेस आणि लिक्विडच्या सरफेसवर जे तुम्ही टँजंट ड्रॉ कराल ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, या दोघांमध्ये असणारा हा जो अँगल आहे या अँगललाच काय म्हणू आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणता येईल। बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नेमका आहे तरी काय की व्हेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, ज्यावेळेस लिक्विड हे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल त्यावेळेस सॉलिडचा सरफेस म्हणजे लिक्विडचा सरफेस आहे ना, त्या सरफेस वरती जी टँजंट ड्रॉ कराल ती टँजंट आणि सॉलिडचा सरफेस या दोघांमध्ये असणारा जो अँगल आहे या अँगललाच काय म्हणू आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणता येईल। बघा आपण डिस्कस करतोय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट। नेमकं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तरी काय की व्हेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, की ज्यावेळेस लिक्विड हे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल त्यावेळेस तर अँगल बिटवीन कुणामध्ये असणारा अँगल आहे हा तर सॉलिडचा सरफेस आणि लिक्विडच्या सरफेसवर जी तुम्ही टँजंट ड्रॉ कराल या दोघांमध्ये असणारा जो अँगल आहे त्या अँगललाच काय म्हणू आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणता येईल। इथपर्यंत लक्षात येत आहे। बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशाला म्हणाल की व्हेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, की ज्यावेळेस लिक्विड हे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल त्यावेळेस सॉलिडचा सरफेस आणि लिक्विडच्या सरफेसवर जी तुम्ही टँजंट ड्रॉ कराल त्या टँजंट मध्ये असणारा जो अँगल आहे त्या अँगललाच काय म्हणू आपण तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट। पण आता बघा मी अशा प्रकारचा एखादी ग्लास ट्यूब घेतली, या ग्लास ट्यूब मध्ये मी लिक्विड भरलंय, या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट वर मी एक टँजंट ड्रॉ केली, तर टँजंट ड्रॉ केल्याच्या नंतर इथं बघा डिफरंट प्रकारचे अँगल्स क्रिएट होतात। सर्वात पहिलं जरी सांगत जरी झालं तर हा एक अँगल आहे, हाही एक अँगल आहे, हा सुद्धा एक अँगल होतोय। मग नेमकं याच्यातला कोणता अँगलला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणाल तुम्ही तर जो अँगल मेजर इनसाइड द लिक्विड, जो लिक्विडच्या आत मेजर केला जाईल, म्हणजे हा जो पार्ट दिसतोय याला काय म्हणू आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणता येईल। हे लक्षात येत आहे। बघा आपण डिस्कस करतोय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, मग याची डेफिनेशन कशी कराल तर बघा व्हेन liquid is in contact with solid, when liquid is in contact with solid, the angle between surface of liquid
and tangent drawn on the surface of liquid on the point of contact, at the point of contact, at the point of contact, measure inside the liquid is called angle of contact, is called angle of contact. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशाला म्हणाल? वेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, की ज्यावेळेस लिक्विड हे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्यावेळेस लिक्विडचा सरफेस आणि सॉलिडच्या सरफेसवर जी तुम्ही टँजंट ड्रॉ कराल त्या दोघांमध्ये असणारा जो अँगल आहे त्या अँगललाच काय म्हणू आपण? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणता येईल. बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नेमका आहे तरी काय की वेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, की ज्या वेळेस लिक्विड हे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल त्यावेळेस सॉलिडचा सरफेस आणि लिक्विडच्या सरफेसवर जी तुम्ही टँजंट ड्रॉ कराल त्या टँजंटला आणि त्या सॉलिडच्या सरफेस मध्ये असणाऱ्या अँगललाच काय म्हणू आपण? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणता येईल. इथपर्यंत लक्षात आलं? या अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या नंतर पुढचा जो पार्ट आहे तर तो आहे फॅक्टर affecting the angle of contact. Factor affecting the angle of contact. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वर नेमके कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करताय त्यातलं नंबर 1 पहिला जो फॅक्टर आहे तर बघा नेमकं काय होते की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा काही टर्म्स नुसार किंवा काही क्वांटिटी नुसार किंवा काही फॅक्टर नुसार व्हॅरी पण होतो, म्हणजे चेंज होतो, इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. मग नेमके कोणते कोणते फॅक्टर्स आहेत की ज्या फॅक्टर नुसार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होतो? त्यातला पहिला फॅक्टर आहे द नेचर of the liquid, the nature of the liquid and the solid in contact. in contact बघा तर सर्वात पहिला फॅक्टर जो आहे तर तो आहे नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. म्हणजे इथं जे आपण दोन सरफेस किंवा दोन मटेरियल घेतले आहे, एक म्हणजे सॉलिड आहे घेतलंय, दुसरं काय की लिक्विड आहे. मग या दोघांच्या नेचरवर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड करतो. म्हणजे जे सॉलिड आणि लिक्विड एकामेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणि ज्या दोघांमध्ये आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फाइंड करायचा आहे तर त्या दोघांच्या नेचरवर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट व्हॅरी होतो. जर त्यांचं नेचर जरी बदललं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा काय होतो? चेंज. नंबर 2 सेकंड तर इम्प्युरिटी. दुसरं जे आहे ते आहे इम्प्युरिटी. तर बघा इम्प्युरिटी नुसार नेमकं ना इम्प्युरिटीज सेकंड फॅक्टर इम्प्युरिटीज आहे दॅट इज इम्प्युरिटीज present in the liquid
in the liquid change the angle of contact. Change the angle of contact. बघा दुसरा जो फॅक्टर आहे तर तो आहे दॅट इज इम्प्युरिटी, की इम्प्युरिटी नुसार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कस काय चेंज होतो. तर पहिला फॅक्टर घेतला आपण दॅट इज नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड इन कॉन्टॅक्ट. तर जे सॉलिड आणि लिक्विड एकामेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्यांच्या नेचरवर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड असतो. दुसरं आहे द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज अकॉर्डिंग टू इम्प्युरिटीज. इम्प्युरिटीज नेमकं आहे तरी काय ते सुरुवातीला लक्षात घ्या. इम्प्युरिटी म्हणजेच काय की सॉलिड आणि लिक्विडच्या मान व्यतिरिक्त दुसरा एखादा सबस्टन्स जर ऍड जरी केला तर त्यालाच काय म्हणू आपण इम्प्युरिटी म्हणता येईल. इम्प्युरिटी नेमकं आहे तरी काय की सॉलिड आणि लिक्विडच्या व्यतिरिक्त जे दोघे एकामेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना, इथं जे काही दिसतंय तुम्हाला हा जो सॉलिडचा सरफेस आहे आणि हा जो लिक्विड सरफेस आहे. मग या लिक्विडच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही या लिक्विड मध्ये अजून कोणता एखादा सबस्टन्स ऍड जरी केला तर त्यालाच काय म्हणू आपण इम्प्युरिटी म्हणता येईल. मग ही इम्प्युरिटी जर तुम्ही जरी ऍड जरी केली तर या इम्प्युरिटी नुसार त्या लिक्विडचं नेचर चेंज होते आणि नेचर चेंज जरी झालं तर बाय डिफॉल्ट त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा काय होते चेंज होते. बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे ना, तर जी इम्प्युरिटी आपण त्या लिक्विड मध्ये ऍड करू तर त्या इम्प्युरिटी नुसार सुद्धा चेंज होतो. पहिला फॅक्टर कोणता आहे द नेचर ऑफ द लिक्विड अँड द सॉलिड इन कॉन्टॅक्ट. लिक्विड आणि सॉलिडच्या नेचरवर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड आहे. तर दुसरा आहे दॅट इज इम्प्युरिटी. इम्प्युरिटीज नेमका आहे तरी काय की इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ज्यावेळेस तुम्ही इम्प्युरिटी ऍड करता तर एखादा लिक्विड मध्ये एखादी काही इम्प्युरिटी ऍड जरी झाली तर ती इम्प्युरिटी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज करते. आता इम्प्युरिटी ऍक्च्युली 3 प्रकारची आहे. एक आहे सोल्युबल इम्प्युरिटी, दुसरा आहे इनसोल्युबल इम्प्युरिटी आणि तिसरा आहे दॅट इज वीकली सोल्युबल इम्प्युरिटी. या इम्प्युरिटी बद्दल आपण आहे ना तर नेक्स्ट आर्टिकल मध्ये डिस्कस करूच. तर इथं एवढंच लक्षात राहू द्या की इम्प्युरिटी नुसार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होते चेंज. म्हणजे समटाइम्स इनक्रीज पण होईल आणि तो डिक्रीज पण होऊ शकतो. नंबर 3 तिसरं फॅक्टर लक्षात घ्या. आता तिसरा फॅक्टर आहे दॅट इज टेम्परेचर ऑफ द लिक्विड. टेम्परेचर ऑफ लिक्विड म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा लिक्विडच्या टेम्परेचर नुसार सुद्धा चेंज होतो. बघा तर एनी increase in temperature of a liquid decreases its angle of contact. Decreases its angle of contact. बघा टेम्परेचर ऑफ द लिक्विड नुसार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं काय चेंज होईल. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि चेंज अकॉर्डिंग टू काय म्हणू आपण इम्प्युरिटी. तर सॉरी टेम्परेचर. जर का टेम्परेचर इन्क्रीज जरी झालं तर त्या लिक्विड मध्ये जो काही इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर तो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तर डिक्रीज होतो आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज जरी झालं म्हणजे त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होईल डिक्रीज. नेक्स्ट केस याच्यात आहे की जर का टेम्परेचर डिक्रीज झालं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इन्क्रीज होईल. कारण टेम्परेचर जर डिक्रीज जरी झालं तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होते आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज जरी झालं म्हणजे बाय डिफॉल्ट काय होईल तर त्यामध्ये असणारा जो काही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा सुद्धा तर चेंज होतो तर आपण इन्क्रीज होतो असं पण. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज होईल आणि टेम्परेचर डिक्रीज झालं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इन्क्रीज होईल. इथपर्यंत लक्षात येत आहे. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशाला म्हणाल की व्हेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड
की ज्यावेळेस लिक्विड हे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल त्यावेळेस सॉलिडचा सरफेस आणि लिक्विडच्या सरफेसवर जी तुम्ही टँजंट ड्रॉ कराल या दोघांमध्ये असणारा जो अँगल आहे या अँगललाच काय म्हणू आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणता येईल. बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नेमका आहे तरी काय की वेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड ज्यावेळेस लिक्विड हे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल त्यावेळेस सॉलिडचा सरफेस आणि लिक्विडच्या सरफेसवर जी तुम्ही टँजंट ड्रॉ कराल या दोघांमध्ये असणाऱ्या अँगललाच काय म्हणू आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणता येईल. इथपर्यंत लक्षात येत आहे. मग आता बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि हा यावरती काही फॅक्टर्स आहे ना तर अफेक्ट करत आहे. सर्वात पहिला जो आहे तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे ना तर एक पहिला फॅक्टर म्हणजे नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. तर जे सॉलिड आणि लिक्विड एकामेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ज्याचा आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पाहिजे तर त्यांच्या नेचरवर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो तर व्हॅरी होत असतो किंवा चेंज होतो. नंबर 2 इम्प्युरिटी. इम्प्युरिटी कशाला म्हणाल तर एखादा सबस्टन्स मध्ये त्या सबस्टन्सच्या व्यतिरिक्त जे काही एक्स्ट्रा एखादा सबस्टन्स ऍड जरी केला तर त्याला आपण इम्प्युरिटी म्हणू. मग इम्प्युरिटी जर तुम्ही जरी ना लिक्विड मध्ये ऍड जरी केली तर त्या इम्प्युरिटीनुसार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होतो. नेक्स्ट आहे टेम्परेचर ऑफ लिक्विड. बघा टेम्परेचर इन्क्रीज झालं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज होईल आणि टेम्परेचर डिक्रीज झालं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इन्क्रीज होईल. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या. हे समजलं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. लिहून झालं असेल तर बघा आपण नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करू आता याच्यातला. तर आता आपण याच्यातला पुढचा पार्ट कंटिन्यू करू. तर तो आहे दॅट इज इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी अँड टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन की सरफेस टेन्शन वरती टेम्परेचर आणि इम्प्युरिटीचा कसा इफेक्ट होईल. त्यातला पहिला पॉइंट आपण कंटिन्यू करू. दॅट इज इफेक्ट ऑफ impurities effect of impurities. तर इम्प्युरिटीचा बघा ऍक्च्युली कसा काय इफेक्ट होतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वर ते लक्षात घ्या. आता मी जसं तुम्हाला याच्या आधीच्या पॉइंट मध्ये म्हटलं होतं की इम्प्युरिटीज आपण ऍक्च्युली 3 प्रकारचे घेऊ. एक आहे दॅट इज हायली सोल्युबल इम्प्युरिटी, दुसरी घेऊ आपण वीकली सोल्युबल इम्प्युरिटी आणि तिसरं घेऊ इनसोल्युबल इम्प्युरिटी. मग त्यातला पहिला पार्ट हायली सोल्युबल इम्प्युरिटी. तर बघा वेन हायली सोल्युबल substance such as common salt is dissolved in water. The surface tension of water increases
ऑफ वॉटर इन्क्रीजेस. बघा आपण है ना डिस्कस करतोय दॅट इज इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑन दी सरफेस टेन्शन. तर इम्प्युरिटीच्या बघा ऍक्च्युली 3 प्रकारच्या इम्प्युरिटीज घेऊ. एक म्हणजे वीकली सोल्युबल इम्प्युरिटी, दुसरं हायली सोल्युबल इम्प्युरिटी आणि तिसरं इनसोल्युबल इम्प्युरिटी. मग यातला घेतला आपण पहिलं दॅट इज हायली सोल्युबल इम्प्युरिटी. तर बघा ज्यावेळेस कळते की आपण एखाद्या लिक्विड मध्ये हायली सोल्युबल इम्प्युरिटी आपण ऍड जरी केली, फॉर एक्झाम्पल आपण कॉमन सॉल्ट घेतलाय आणि या कॉमन सॉल्टला आपण वॉटर मध्ये ऍड जरी केलं, तर अशा वेळेस काय होते की जर का हायली सोल्युबल इम्प्युरिटी ऍड जरी केली तर अशा वेळेस त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन इन्क्रीज होते. म्हणजे म्हणता येईल की इफ हायली सोल्युबल इम्प्युरिटी इन्क्रीज इन द लिक्विड देन द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड इन्क्रीज. ज्यावेळेस आपण हायली सोल्युबल इम्प्युरिटी ऍड करू त्यावेळेस त्याचं सरफेस टेन्शन काय होईल, इन्क्रीज होईल. आणि याच्या उलट की इफ हायली सोल्युबल इम्प्युरिटी डिक्रीज जरी केली तर सरफेस टेन्शन काय होईल, डिक्रीज होईल. हा पहिला इफेक्ट आहे. इथपर्यंत लक्षात येत आहे. तर आता दुसरं घेऊ आपण दॅट इज वीकली सोल्युबल इम्प्युरिटी. तर बघा वेन weakly soluble substance किंवा partially soluble म्हणून आपण substance when substance such as phenol, or detergent is mixed with water the surface tension of water decreases. बघा आता आपण याच्यातला दुसरा पार्ट कंटिन्यू करतोय दॅट इज द इफेक्ट ऑफ अन इम्प्युरिटी मध्ये सेकंड इम्प्युरिटी कोणती घेतली आपण, तर वीकली सोल्युबल इम्प्युरिटी. ज्यावेळेस आपण एखाद्या लिक्विड मध्ये वीकली सोल्युबल इम्प्युरिटी ऍड करतो अशा वेळेस त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन डिक्रीज होते. बघा हायली सोल्युबल इम्प्युरिटी ऍड केली, सरफेस टेन्शन काय झालं, इन्क्रीज झालं. वीकली सोल्युबल इम्प्युरिटी जर ऍड जरी केली तर सरफेस टेन्शन काय होईल, डिक्रीज होईल. एक्झाम्पल द्यायचं जरी झालं, फिनॉल झालं, डिटर्जंट झालं, हे जर आपण पाण्यामध्ये ऍड जरी केले वॉटरमध्ये, अशा वेळेस त्या वॉटरचं सरफेस टेन्शन काय होते, डिक्रीज होते. आणि म्हणून काय ना बघा कपडे धुत असताना तर सुरुवातीला कपडे डिटर्जंटच्या पाण्यामध्ये टाकले जातात. याच्या पाठीमागचं रिझन काय आहे की डिटर्जंट काय करतो की त्या लिक्विडचं म्हणजे त्या पाण्याचं सरफेस टेन्शन डिक्रीज करतो आणि तर सरफेस टेन्शन डिक्रीज झाल्यामुळे काय होते की धुण्यासाठी ते सोयीस्कर जातात किंवा सोपे जातात. आणि म्हणून कधी काय ना की ऍक्च्युली कपडे धुवायच्या आधी सुरुवातीला ते डिटर्जंटच्या पाण्यामध्ये टाकले जातात आणि त्यानंतर काय ना कपडे क्लिनिंग केले जाते किंवा वॉश केले जातात. इथपर्यंत लक्षात येत आहे. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज इफेक्ट ऑफ, कुणाचा इफेक्ट डिस्कस करतोय, इम्प्युरिटी. मग इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी मध्ये सर्वात पहिली इम्प्युरिटी घेतली आपण कोणती, तर हायली सोल्युबल इम्प्युरिटी. ज्यावेळेस एखाद्या सबस्टन्स मध्ये हायली सोल्युबल इम्प्युरिटी ऍड केली जाईल अशा वेळेस त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन काय होते, इन्क्रीज होते. आणि हायली सोल्युबल इम्प्युरिटी डिक्रीज जरी झाली तर सरफेस टेन्शन सुद्धा काय होईल, डिक्रीज होईल. सेकंड पार्ट याच्यातला की जर का वीकली सोल्युबल इम्प्युरिटी जर का तुम्ही एखाद्या सबस्टन्स मध्ये ऍड जरी केली
अशा वेळेस त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन डिक्रीज होते. म्हणजे वीकली सोल्युबल इम्प्युरिटी इन्क्रीज केली सरफेस टेन्शन डिक्रीज होईल, आणि वीकली सोल्युबल इम्प्युरिटी डिक्रीज केली सरफेस टेन्शन काय होईल, इन्क्रीज होईल. हा दुसरा पार्ट. आता याच्यातले तिसरा इफेक्ट, इनसोल्युबल इम्प्युरिटी जर तुम्ही जरी ऍड जरी केली, बघा वेन insoluble impurity is added into water, the surface tension of water decrease. Surface tension of water decrease. बघा जर का तुम्ही इनसोल्युबल इम्प्युरिटी जर तुम्ही ऍड जरी केली, तर अशा वेळेस आणि एखाद्या लिक्विड मध्ये जर इनसोल्युबल इम्प्युरिटी ऍड जरी केली, तर अशा वेळेस त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन काय होते, डिक्रीज होते. तर बघा आपण डिस्कस करतोय तर इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑन द सरफेस टेन्शन. सर्वात पहिलं घेतलं आपण की जर का हायली सोल्युबल इम्प्युरिटी ऍड जरी केली, तर अशा वेळेस सरफेस टेन्शन काय होईल, इन्क्रीज होते. बघा हायली सोल्युबल इम्प्युरिटी इन्क्रीज केली सरफेस टेन्शन इन्क्रीज होईल. वीकली सोल्युबल इम्प्युरिटी इन्क्रीज केली सरफेस टेन्शन डिक्रीज होईल. आणि इनसोल्युबल इम्प्युरिटी जर तुम्ही जरी ऍड जरी केली, तर अशा वेळेस सरफेस टेन्शन काय होईल, डिक्रीज होत असते. इथपर्यंत लक्षात येत आहे. मीन्स आहे ना, पहिल्या याच्यामध्ये आणि इन्क्रीज होईल, तर वाचलेल्या दोन याच्यामध्ये काय होते, डिक्रीज होते. इथपर्यंत समजलं असेल? इथपर्यंत समजलं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. इथपर्यंत लिहून घ्या. याला हेडिंग कसं द्याल, इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑन सरफेस टेन्शन असं हेडिंग द्या आणि लिहून घ्या. लिहून झालं असेल? लिहून झालं असेल तर वाचलेला पार्ट मग आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करू. थँक्यू.